उमेदवारी अर्ज माघार घेण्याचा अखेरचा दिवस असताना भाजपच्या उमेदवारांमध्ये जे आहे ते नाराजी उफाळून आल्याचं पाहायला मिळालं। प्रभाग क्रमांक 13 मधील किसन गावंडे यांनी जे आहे ते उमेदवारीसाठी अर्ज दाखल केला होता, मात्र त्यांच्या समर्थकांनी त्यांच्या घराला कुलूप लावून त्यांना कोंडून ठेवले होतं। त्यांचे कार्यकर्ते त्यांच्या घरासमोर जे आहे ते थांबले होते। भाऊ, काय नेमकी तुमची नाराजी होती? आमची नाराजी ही आहे की किसन भाऊला उमेदवारी मिळायला पाहिजे, कारण त्यांचं नाव आल्यावर आखरी क्षणात त्यांचं नाव डागण्यात येऊन राहिलं। त्याच्यासाठी आम्ही इथे त्यांना बंद करून त्यांना वापस घ्यायसाठी जाऊ देणार नाही। अच्छा, तुमचं काय भूमिका आहे? माझी भूमिका तशी आहे की कार्यकर्त्यांचं मन दुखावलं नाही पाहिजे, किसन भाऊला तिकीट मिळालं पाहिजे। आणि एवढे जे कार्यकर्ते त्यांच्या समर्थनात आहे, पार्टीने विचार करायला पाहिजे। मात्र आता परिणय फुके जे आले, त्यांची मंथरणी केली, त्यांना पक्षकारांनी नेलं, मुख्यमंत्र्यांशी बोलणं होणार आहे। जर त्यांनी माघार घेतलं, तुमचं त्यांना समर्थन राहील का? पार्टीचा जो निर्णय राहील तो आम्हाला समर्थन राहील। अच्छा, मावशी तुमची काय भूमिका राहणार आहे आता माघार जर घेतलं तर? आम्हाला हेच व्यक्ती पाहिजे। अच्छा, पण ते आता मुख्यमंत्री तुके बिके काही नाही, आम्ही विश्वास करू शकत नाही। पण परिणय फुके यांनी समजूत काढली, त्यांची आता घरातून नेलं त्यांना बाहेर आता। हो, समजूत केली तर मग आम्ही नाही तर कोणी मतच नाही देणार। नक्कीच कार्यकर्ता इथे बसले राहतील जेव्हापर्यंत किसन भाऊ परत नाही येतील तेव्हापर्यंत। अजूनही काही कार्यकर्ते आपल्या सोबत आहे। आपण जर पाहाल तर या पद्धतीने हे जे आहे ते किसन गावंडे यांचं घर आहे। या घरामध्ये सकाळपासून जे आहे ते त्यांना कार्यकर्त्यांनी जवळपास 3 ते 3.5 तास जे आहे ते या पद्धतीने घरामध्ये जे आहे ते कोंबून ठेवलं होतं आणि सगळे पदाधिकारी त्यांच्या घरासमोर जे आहे ते एकंदरीत थांबलेले होते। हा दरवाजा आत्तापर्यंत लॉक होता, मात्र आमदार परिणय फुके या ठिकाणी आल्यानंतर जे आहे ते हा दरवाजा उघडण्यात आला। त्यानंतर काही वेळ जे आहे ते घरामध्ये चर्चा चालली आणि अखेर जे आहे ते आता किसन गावंडे भाजपच्या विभागीय कार्यालयामध्ये जे आहे ते पोहोचले आणि त्या ठिकाणी कदाचित मुख्यमंत्र्यांसोबत त्यांचं बोलणं केलं जाणार आहे। त्यानंतर कुठेतरी त्यांची समजूत काढून अर्ज माघार घ्यावं अशा पद्धतीने एकंदरीत पक्षांकडनं जे आहे ती विनंती केली जाणार आहे। किसन गावंडेंची भूमिका थेट आहे की पक्षश्रेष्ठी जे निर्णय घेतील ते मला मान्य राहील, परंतु कुठेतरी कार्यकर्त्यांची नाराजी जी आहे ते उफाळून आलेली आहे। अजून काही महिला पदाधिकारी त्यांच्या घरासमोर थांबले आहे। ताई काय आता परिणय फुकेजींनी मंथरणी केली, त्यांना पक्ष कार्यालयात नेलेलं आहे, आता पुढील तुमची काय भूमिका राहील जर गावंडे साहेबांनी जर अर्ज माघार घेतलं तर? नाही, आम्हाला गावंडे भाऊच पाहिजे। अच्छा, जर किसन भाऊ गावंडे जर आम्हाला भेटले नाही तर इथून हजारीपाटमधनं एकही होटिंग होणार नाही। पण त्यांचं म्हणणं आहे की पक्षश्रेष्ठी कुठेतरी ऐकायला पाहिजे। पक्षश्रेष्ठीने जर मनधरणी जर त्यांची करण्यात त्यांना जर यश जर मिळालं तर मग तुम्ही त्यांच्या पाठीशी राहणार नाही का? बघा, आम्हाला जर इथला कार्यकर्ता मिळाला नाही तर आम्ही वोटच देणार नाही, तर त्याच्यामुळे काही चान्सच नाही की आम्ही बीजेपीत राहू। नक्कीच आपण पाहू शकतो की किसन गावंडे यांची मनधरणी करण्यासाठी भाजपचे आमदार परिणय फुके आज नुकतेच त्यांच्या घरी आले आणि या ठिकाणून त्यांना आता भाजपच्या विभागीय कार्यालयात नेलेलं आहे। मात्र त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांसमोर बोलणं करून जे आहे ते त्यांची मनधरणी केली जाऊ शकते का हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असेल। मात्र पदाधिकारी जे आहे ते कुठेतरी अजूनही नाराज आहे। त्यांची पक्षाने मनधरणी केली तरी आम्ही थेट मतदान करणार आहे असा थेट इशारा आता या वार्डामध्ये असणाऱ्या जे आहे ते मतदारांनी एकंदरीत दिलेला आहे। लोकशाही मराठीकरता मी ज्ञानेश्वर पवार, नागपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।